नाण्याच्या असतात दोन बाजू, आम्ही दाखवतो दुसरीही बाजू. आम्ही सज्ज आहोत या व्यवस्था परिवर्तनासाठी. आम्ही सज्ज आहोत आमूलाग्र बदलासाठी. घेऊन आलो आहोत एक YouTube चॅनल, चाय ब्रेक कट्टा. ब्रेक नंतर आपलं सर पुरीचे स्वागत करतो आणि आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की छोट्या छोट्या अभ्यासक्रमातून कमी पैशात कौशल्याची जी काही गरज असते विद्यार्थ्यांना कौशल्य पुरवण्याची, आपण ते पुरवू शकतो का, किंवा अभ्यासक्रम पुरवू शकतो का? अशी खूपच म्हणजे मला असं वाटतं की या प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्र हो, निश्चितच आपण आपलं कौशल्य कसं पणाला लावू शकतो याचा विचार हा झाला पाहिजे. जनरली आपल्याकडे जे 3 स्ट्रीम्स आहेत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, अशा 3 प्रकारच्या स्ट्रीम्स आहेत. आणि त्याच्यानंतरची जे आहे इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल किंवा मेडिकल लाईन असेल, ह्या थोड्या आपण टेक्निकली पकडू. येस सर. म्हणजे ह्या टेक्निकली लाईन्स आहेत. आणि म्हणून मला असं वाटते की याच्या आधी जे ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटीज आहे, जसं ज्याच्यामध्ये या फॅकल्टीज आहेत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अशा प्रकारच्या फॅकल्टीज आहेत. विद्यार्थी मित्र, 12वी झाल्यानंतर आत्ता जर तुम्ही ट्रेंड पाहिला तर तो सायन्स जर 12वी झाला असेल तर त्याला एक चांगलं कॉलेज इंजिनिअरिंगचं पाहिजे. नंबर 2, त्याला कुठेतरी मेडिकलला ॲडमिशन पाहिजे किंवा BMSला ॲडमिशन पाहिजे किंवा BDSला ॲडमिशन पाहिजे किंवा फार्मसीला ॲडमिशन पाहिजे. येस सर, बरोबर आहे सर. किंवा आता जो नवीन ट्रेंड आला आहे तो म्हणजे तुमचा नर्सिंगचा ट्रेंड आला आहे, त्याच्यामध्ये ॲडमिशन पाहिजे. आता हा झाला सायन्सचा. आर्ट्सचा जर आपण विचार केला तर त्याला असं वाटते की आपण कुठेतरी अधिकारी म्हणून झालो पाहिजे. पण कॉमर्सचा जर पाहिला तर त्याला असं वाटते की आपण कुठेतरी चांगला अकाउंटंट म्हणून आपण बाहेर गेलो पाहिजे. आणि म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये जे काही महाविद्यालय आहे, ITI असेल किंवा बाकी काही टेक्निकल इन्स्टिट्यूट असेल, ह्या मोठ्या प्रमाणात सरकारच्या धोरणानुसार काम करत आहे. एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जसं आता समजा त्यांनी जर पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिलमध्ये केलं असेल किंवा मेकॅनिकलमध्ये केलं असेल तर मेकॅनिकलचा सुद्धा चांगला बूम आहे आता. कारण हा जो सेक्टर आहे किंवा आपण जो म्हणतो की ज्या मोठ्या मोठ्या व्हेकल्स आहेत, गाड्या आहेत, त्याचं सेक्टर इतकं मोठं झालं आहे की त्याला मेकॅनिकल शिवाय काही इलाज झाला नाही. इन्फ्रास्ट्रक्चर इतकं वाढतं आहे की सिव्हिल शिवाय त्याला पर्याय नाही. त्याच्यानंतर कम्प्युटरमध्ये घेतलं, IT सेक्टर एवढं वाढतं आहे. आता नवीन AI आला, त्याच्यामुळं कम्प्युटरच्या व्यक्तींना सुद्धा मोठे त्याच्यामध्ये हे आलेले आहे, खूप बूम आलेला आहे त्याचा. तर मित्र, हे जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी छोटे छोटे कोर्सेस, म्हणजे जसं फार्मसीचा असेल किंवा टॅबलेट मेकिंगचा कोर्स असेल किंवा तुमचं काय म्हणतं बा त्याला DNYSचा कोर्स असेल, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सचा कोर्स असेल, तर असे कोर्सेस केल्यानंतर मला असं वाटते की एक अजून एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आम्ही MA योगशास्त्र सुरू केलं, आम्ही PG डिप्लोमा इन योग थेरपी सुरू केलं. ती जे विद्यार्थी निघाले बाहेर निघाल्यावर त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं की पहा, आता ह्या रोजगाराच्या संधी ज्या आहे त्या आपल्याला काही नोकरीच्या मिळणार नाही, तर उद्योगाच्या मिळेल. आणि दुसरं कशाच्या मिळेल तर तुम्ही मेहनत करून तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार करू शकता. पहिला असा की ज्या त्या एरियामध्ये राहता तर तुम्हाला माहीत आहे की खूप मोठ्या प्रमाणात BP, शुगर, तुमचा कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. म्हणून योगा हा फार जरुरी आहे. तर त्या मोहल्ल्यातले 20 पोरं जरी जमा केले आणि किंवा 20 त्यातले नागरिक जरी जमा केले, काही ज्येष्ठ नागरिक असेल, काही महिला असेल, काही असेल, त्यांच्याकडून फक्त 200 रुपये महिना घ्यायचा. 20 जर नागरिक त्याच्यामध्ये जर तुम्हाला मिळाले किंवा 30 जर मिळाले आणि रोज त्यांना जर तुम्ही 200 रुपयाप्रमाणे जर योगा शिकवला तर तुम्ही 6,000 रुपये महिना सकाळी पहिल्या आवर्समध्ये कमवू शकता. यामध्ये जसं आपण पाहिलं की फिल्टरसाठी फार मोठ्या प्रमाणात आता फिल्टर आलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा चांगले अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहेत. कम्प्युटर, सिव्हिल याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलीच आहे.
डिझेल मेकॅनिक म्हणजे कमी श्रमामध्ये कमी प्रशिक्षणामध्ये खूप चांगल्या तऱ्हेनं डिझेल मेकॅनिक असेल, इलेक्ट्रिशियन चांगला असेल, प्लंबर चांगला असेल, सर्वेयर चांगला असेल किंवा इलेक्ट्रिशियन चांगला असेल, वेल्डर, फायरमॅन, कुकिंगमध्ये खूप मोठा बूम आलेला आहे आपण पाहता. तर कुकिंगसाठी सुद्धा चांगले लोक मिळत नाही. आणि त्याच्यानंतर पेंटर्स असतील, त्याच्यानंतर अकाउंटंट आहे आणि जीएसटी लागल्यामुळं तर प्रत्येक दुकानदाराला ते करावंच लागते. तर कॉमर्ससाठी तर खूप मोठा बूम आहे. असे छोटे छोटे कोर्सेस केल्यानंतर इझिली आपण एका वर्षामध्ये ते स्किल आपल्यामध्ये प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब आपण छोट्या मोठ्या नोकरीसाठी लागू शकतो. पण सर तुम्हाला सांगतो की पोरांना कसं पाहिजे, ओव्हरनाईट मिरेकल झालं पाहिजे, एका रात्रीत श्रीमंत झालं पाहिजे. असं शक्य होत नाही. जे एका रात्रीत श्रीमंत झाले ते दुसऱ्या रात्रीत संपलेले आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की छोटे छोटे कौशल्य विकासाचे कार्यक्रम घेऊन आपण विद्यार्थ्यांना स्किल हे दिल्या गेलं पाहिजे. बरोबर, निश्चितच सर. सर तुम्हाला माझा शेवटचा हा प्रश्न आहे की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य विकासावर आधारित आपल्या विद्यापीठामध्ये काही अभ्यासक्रम सुरू आहेत का? खूपच चांगला हा प्रश्न आहे. मी जेव्हा आमचे VC होते डॉक्टर मुरलीधर चांदेकर साहेब यांनी या विभागाला नवीन ॲम देण्याचं काम केलं. आणि सर्वप्रथम आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही 2020 मध्ये आली, पण साहेबांनी हे 2016 पासूनच सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही MA काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी, त्याच्यानंतर MA लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन, जे NGO साठी काम पडतात ते लोक, असे लोक, MA छत्रपती शिवाजी महाराज थॉट्स अँड मॅनेजमेंट, MA योगशास्त्र, PG डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स, PG डिप्लोमा इन योग थेरपी, असे कौशल्यावर आधारित, जे हे कौशल्यावर आधारित आहेच पण ताबडतोब नोकरीवाले असे अभ्यासक्रम आम्ही सुरू केले. आणि याचबरोबर 164 सर्टिफिकेट कोर्स सुरू केले. आपल्या इथे टेक्स्टाईल पार्क आलेली आहे, त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये आपण टेक्स्टाईल पार्कच्या अनुषंगाने सर्टिफिकेट कोर्स इन टेक्स्टाईल विविंग, टेक्स्टाईल स्पिनिंग, त्याच्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर, त्याच्यानंतर केमिकल कंपोजिशन, असे निर्णय छोटे छोटे कोर्सेस आम्ही 3-3 महिन्याचे सुरू केले, सर्टिफिकेट कोर्सेस. आणि त्याला क्रेडिट पण आपण देतो. त्याच्यामुळं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं जे काही साध्य आहे ते पण आम्ही त्याच्यामध्ये देतो आहे. आणि या कोर्सेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये सुद्धा लागले. आणि जनरल याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स केलेले आहे त्यांना कुठे ना कुठे जुजबी का होईना रोजगार, स्वयंरोजगार प्राप्त झाला, रोजगार कुठे प्राप्त झाला. पण तुम्हाला माहित आहे की बिहारचे लोक आपल्या इथे येतात, युपी बिहारचे येतात आणि ते लोक नारळ पाणी विकतात, ज्यूस विकतात, हवा भरायचं काम तेच करतात. तुम्हाला दिसला काय कोणी आपला मराठी माणूस की तो हवा भरून राहिला म्हणून? असं होत नाही. आणि म्हणून हे काही काम करणं काही म्हणजे बघा स्वतःला खूप आपण एकदम काहीच कामाचे नाही किंवा आपली इज्जत जाते अशातला भाग नाही. आणि म्हणून असे जे कौशल्य विकासावर आधारित कोर्सेस आहेत ते निश्चितच झाले पाहिजे. आणि आमचा जो एक कोर्स आहे MA काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी, या कोर्सनी जेव्हा कोरोना पिरियड होता त्यावेळेस म्हणजे जे पॉझिटिव्ह पेशंट होते त्या 10,000 पेशंटला पॉझिटिव्ह पेशंटला काउन्सिलिंग केलं. आणि हे ऑनलाईन काउन्सिलिंग झालं, मोबाईलच्या थ्रू काउन्सिलिंग झालं. तुम्हाला गंमत वाटेल, आम्ही 5,000 जरी आत्महत्या त्या प्रसंगी वाचून थांबू शकलो. आणि हे मी काही 10,000 लोकांनी केले, हवेत फेकत नाही, याचं प्रूफ आहे आमच्याकडे. ते तुम्हाला तुम्ही आले कधी तर आम्ही तुम्हाला दाखवून देतो, काही प्रश्न नाही. आणि यामुळं महाराष्ट्र शासनाने आमच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. आणि त्यावेळच्या ज्या जिल्हाधिकारी मॅडम होत्या त्यांनी सुद्धा आमचा सत्कार केला. आणि खूप चांगलं काम या निमित्ताने आपण केलं. अशी कौशल्य विकासावर आधारित कोर्सेस सध्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामध्ये सुरू आहे. माझी विनंती आहे की अनेक प्रकारचे असे ज्यांना नैराश्य असं वाटतं की आपण काय आपल्या नोकरीने आपण काय करावं, तर त्याच्यासाठी काउन्सिलिंग सेंटर सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे. तिथे विद्यार्थी जर आले तर असं माहीत होत नाही ना. आता एखाद्या जर विद्यार्थ्याला आपण विचारलं काय बाबा तुला कौशल्य पाहिजे काय, तो माझ्यावर हसल्याशिवाय राहणार नाही काय. म्हणजे ज्याला गरज आहे आपण काय करू शकतो, घोड्याला पाण्याजवळ देऊ शकतो, पण पाणी पिणं हे कोणाचं काम आहे. तर
त्या दृष्टीने आपण हा विचार करायला पाहिजे. निश्चितच सर, आपण आलात अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांना कौशल्य म्हणजे काय या बारीक सारीक पूर्ण स्टिप दिलाय, त्याबद्दल खरोखरच मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेने आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू. तुम्ही आलात त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक करतो. चर्चा इथंच थांबवतो. धन्यवाद. या कार्यक्रमाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.